नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी महासंग्राम या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण पाठीमागच्या आठवड्यामध्ये मका हार्वेस्टिंग केलं होतं आणि काल त्याचं थ्रेशिंग केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आपली मका अशी वाळायला टाकलेली आहे. ह्याचं मॉइश्चर आता जवळपास 20 मॉइश्चर आहे, कारण 14 मॉइश्चर होईपर्यंत आपण ही मार्केटला नेऊ शकत नाही. ह्यातली आर्द्रता ज्यावेळेस कमी होईल मध्ये ह्याला चांगला दर मिळेल. आता सध्या आपल्या इंदापूर मार्केटमध्ये 2650, त्यानंतर काही ठिकाणी 2700, काही ठिकाणी 2500 असा मकाला दर आहे. तरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आता ही ताडपत्रीवर असे मॉइश्चर कमी करण्यासाठी वाळू घातलेली आहे. रात्री पावसामध्ये आपली मका भिजता वाचली आहे, कारण हे जर कागद हे म्हणजे आपले हे जर कागद आपल्याकडे नसते तर आपलं मका पूर्णपणे पाण्याखाली गेली असती आणि पूर्णतः ह्या मकाची नासाडी झाली असती. आता इकडला प्लॉट आहे आणि मकाचा तो राहिलेला आहे, तो आपण आता ही मार्केटला पाठवल्यानंतर करणार आहे. तर बघू शकता अशी मका वाळवावी लागते ताडपत्रीवर, जेणेकरून मकामधील जी आर्द्रता आहे मॉइश्चर त्याचं प्रमाण कमी करावं लागतं. कमीत कमी 13 ते 14च्या आतमध्ये कितीही चालतंय. 14च्या वर गेलं तर मार्केटमध्ये दर मिळत नाही, आणि त्याच्यावर जर असेल 20 तर मार्केटमध्ये घेतली जात नाही आहे, कमी दराने घेतली जाते. तरी मित्रांनो, आपलं असं मकाचं हार्वेस्टिंग केल्यानंतर, थ्रेशिंग झाल्यानंतर आपण अशी मका उन्हामध्ये वाळत घातली आहे. आज ढगाळ वातावरण आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर आता आपल्याला मका झाकायची आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि शेतकरी महासंग्राम या यूट्यूब चॅनलला आपण नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा विसरू नका, कारण आपले सबस्क्राईब फक्त आपल्याला 200 मॉनिटायझेशन होण्यासाठी चॅनलला 200 सबस्क्रायबरची गरज आहे. तर ह्या शेतकरी पुत्राला आपण चॅनल सबस्क्राईब करून सहकार्य करावे अशी सर्व मित्रपरिवारांना विनंती आहे. तरी मित्रांनो, आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.